हॅलो. सो आज मी माझा सेकंड व्लॉग बनवते आणि त्यासाठी मी जाते आज रत्नागिरीतल्या वायंगणी बीचवर, जो की पावस रोडला आहे आणि भाटी बीचच्या पुढे आहे. सो बघूया तो बीच कसा आहे ते. लेट्स गो. रत्नागिरीमध्ये हातखांबा टू रत्नागिरी जो रोड आहे त्याचं सध्या काम चालू आहे. तो रोड 4 पदरी होतोय आणि त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. सो मी तुम्हाला तो रोड दाखवते कसं काम चालू आहे ते. मी आता ट्रेक करून जाणार आहे वरती. पप्पा बसलेत तिथे, बघूया जमतंय का जायला. तिथे पप्पा बसून माझे व्हिडिओ शूटिंग करतायत आणि मला पण इकडे जायचं. तर मी बघूया जायला मिळतंय का, कुठून जायला मिळतंय. तुम्ही जाऊया, पडायला नको म्हणजे. खूप सारे इथे दगड दगडावरून जावं लागतंय. पकडून कचरा तर नाही इथे.
मगाशी मी तिथे खाली उभी होते, तिथून शूट करून झालं आहे माझं आणि मी इथे वरती चढून आली आहे इथून. आणि आता मी तुम्हाला दाखवते की वरून कसा व्ह्यू दिसतो ते. जेव्हा धकाधकीच्या जीवनातून काही क्षण आपण अशा निवांत ठिकाणी एकांतात घालवतो, तेव्हा मनाला जो सुखद आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. आता सध्या ओहोटी आहे, त्यामुळे पाणी खाली गेलंय. जेव्हा भरती असते तेव्हा ही खडकं सुद्धा दिसत नाहीत, पाणी वरपर्यंत येतं. तुम्ही इथे मार्किंग बघू शकता पाण्याची, इथपर्यंत वरती पाणी असतं आणि ही खडकं पाण्याच्या आतमध्ये असतात. आता काळोख पडलाय आणि आम्ही इथे बीचवर बसलोय. अजून काळोख होण्याची वाट बघतोय आम्ही. त्याचं रिझन असं आहे की सध्या सोशल मीडियावर म्हणजे यूट्यूबवर वगैरे खूप साऱ्या रील्स आणि शॉर्ट व्हिडिओज व्हायरल होत होत्या की इथे बायोल्युमिनेसन्स दिसतं म्हणून रात्रीचं. सो आम्ही त्याच्यासाठी वेट करतोय अजून काळोख पडायची की बघूया दिसते का बायोल्युमिनेन्स आम्हाला. इथे तुम्हाला समुद्रातल्या फिशिंगच्या बोटींना लावलेले प्रखर लाईट्स दिसत असतीलच. एवढ्या प्रखर लाईट्स का, याचं उत्तर इथल्या ग्रामस्थांनी असं दिलं की या प्रखर प्रकाशामध्ये म्हाकुल हा मासा मोठ्या प्रमाणात मिळतो. आम्ही जेव्हा वायंगणी बीचवर होतो तिकडे आम्हाला एक स्थानिक भेटले आणि ते असं म्हणाले की आजच्या दिवशी बायोल्युमिनेसन्स नाही दिसणार, कारण की बायोल्युमिनेसन्स दिसण्यासाठी जे पाणी आहे, जो पाण्याचा कलर आहे तो थोडासा हिरवट दिसावा लागतो आणि ज्या दिवशी तो हिरवट दिसतो त्या दिवशी बायोल्युमिनेसन्स दिसतं. आणि आज ती कंडिशन नव्हती, त्यामुळे ते दिसणार नाही असं ते म्हणाले. सो आम्ही आता तिथून निघालोय आणि तिकडचे जे स्थानिक आहेत ते बायोल्युमिनेसन्सला झार पडली असं म्हणतात.